देशात राम मंदिराच्या दान चोरीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता महाराष्ट्रात सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवरून राजकीय वाद सुरू झालाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सिद्धिविनायक मंदिराच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करत ठाकरेंच्या सेनेला लक्ष्य केलंय। त्यामुळे राम मंदिराच्या दान चोरीवरून तापलेलं राजकारण आता सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीभोवती फिरू लागलं। विरोधकांचा राम मंदिर दान चोरीवरून हंगामा। शिंदेंचा सिद्धिविनायकच्या दानपेटीवर निशाणा। आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमिततेचा आरोप। ठाकरेंच्या सेनेसह मवियाचा शिंदेंवर पलटवार। विरोधक राम मंदिर दान चोरीवरून हल्ला चढवत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा प्रतिहल्ला केला आणि शिंदेंच्या निशाण्यावर होते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते। त्यामुळे भाविकांच्या आस्थेचं मंदिर आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं दिसतंय। मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विधान परिषदेत चर्चेला गेलंय, अर्थात ते श्रद्धेमुळे नाही तर घोटाळ्याच्या आरोपांमुळे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्कालीन सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। मंदिरातील दानपेटी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। विशेष म्हणजे शिंदे यांनी थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी दाखवलेल्या कागदपत्रांवरून आणि आरोपांच्या दिशेवरून त्यांचा रोख ठाकरे शिवसेना युबीटी नेते आदेश बांदेकर यांच्याकडे असल्याची चर्चा आहे। जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही। हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाहीये। शिंदेंनी नाव न घेता आदेश बांदेकरांच्या कारभारावर निशाणा साधलाय, पण शिंदेंचे हे आरोप आदेश बांदेकरांनी फेटाळून लावले आहेत। माझ्या काळात एक जरी गैरव्यवहार सिद्ध झाला तर त्याच मंदिरासमोर मला फासावर द्या। गणपती बाप्पाच्या डोळ्यात पाहून बोलू शकतो की आम्ही कोणताही गैरव्यवहार केलेला नाही। पुरावे असतील तर कारवाई करा, पण विनाकारण आरोप करून दिशाभूल करू नका, असा आदेश बांदेकर म्हणाले। ठाकरेंच्या शिवसेनेनेही शिंदेंचे आरोप फेटाळले। सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासानं आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जेवढं उत्तम काम केलं तेवढं कधीच होऊ शकत नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना प्रत्युत्तर दिलं। बांदेकरांनी सिद्धिविनायकच्या निधीचा सामाजिक कार्यासाठी वापर केल्याचं राऊत म्हणाले की सिद्धिविनायक मंदिर आम्ही ज्या पद्धतीनं सांभाळलं आणि त्याच्या निधीचा जो सामाजिक कार्यासाठी विनियोग केला तो यापूर्वी कधीच झाला नव्हता। आत्ताच मला एक आमचे कार्यकर्ते भेटायला आले, ते घाटकोपर परिसरामध्ये डायलिसिस केंद्र उभं करतायत। जागा त्यांची स्वतःची आहे आणि आदेश बांदेकर अध्यक्ष असताना त्यांनी डायलिसिस केंद्रासाठी मशीन घेण्यासाठी एक रक्कम मंजूर केली। त्यानंतर सत्ता बदलल्यावर जेव्हा ते कार्यकर्ते नव्या अध्यक्षांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी ते डायलिसिस केंद्रचा निधी रद्द केला। विशेष म्हणजे मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंचे आरोप फेटाळले। हे केवळ राम मंदिर दान चोरीवरून लक्ष विचलित करण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। त्यांना चौकशी लावावी ना, मुद्दा एकदम क्लिअर आहे, चौकशी लावावी। तुम्ही सत्तेत आहात, निदान देवाला तरी सोडा। आत्ता तुम्ही 500 कोटी जेव्हा महानगरपालिकेच्या निधीतून सिद्धिविनायक मंदिराला देता शिवशोभीकरणाच्या नावावर, असं कोणतं शिवशोभीकरण तुम्ही करणार ते एवढ्याशा छोट्याशा आवारात 500 कोटीचं? ह्यात देखील भ्रष्टाचार आहे। मग याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे किंवा तो निधी थांबवणं गरजेचं आहे। थांबवणार का तुम्ही? त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे
त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी, चंपतरायला नेमलं कोणी, अनिल मिश्राला नेमलं कोणी, जी दानपेटीत चोरी झाली आहे ते ट्रस्टीजला कोणी नेमलं, उज्जैनमध्ये जे मुख्यमंत्र्यांनी लुटलं ते मुख्यमंत्र्यांना कोणी नेमलं, हे त्यांनी हिंमत दाखवावी बोलण्याचं. विरोधकांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदेंसह भाजपनं पुन्हा एकदा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अनियमिततेवर सवाल उपस्थित केले. उन्होंने कहा था किल्लेदार जी ने, मनसे के लीडर ने, कि सिद्धि विनायक को धोखे और वहां पहुंचते थे खोके. अब ये मेरा नहीं है बोलना, मैंने नहीं बोला है, ये उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस किया था, उसका दाखिला मैंने दिया है. त्यांना या विषयाची माहिती मिळालेली आहे, त्यांनी सभागृहात सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळं दुसऱ्यावर आरोप करत असताना आपल्या असणाऱ्या ट्रस्टींनी काय केलं हे त्या ठिकाणी समजून घ्या. आणि एक बोट दुसऱ्याकडे दाखवत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत याचं भान आणि जाणीव असावी, अशा प्रकारचा टोला शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी मारलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं राम मंदिरातील दान चोरी विरोधात रामरक्षा आंदोलन सुरू केलं. याच आंदोलनाची धार कमी करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी थेट सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटी लुटल्याचा आरोप करत ठाकरेंच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे दानपेटीच्या मुद्द्यावरून तापलेल्या या राजकारणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.